मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपल्याला एक आदत एक बैल मैदानामध्ये वैभव मामा यांचा नवीन खरेदी छोटा राजा व तसंच आपल्याला बकासूरच्या दावणीतले कोहिनूर हिरे महाराज आज आपल्याला ते कितव्या गटामध्ये पाळणार काय तीच माहिती घेऊन आलेलो आहे. आणि बकासूर पाळणार का नाही ते सुद्धा अपडेट देणार आहे. आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की मित्रांनो, बकासूर आपल्याला बऱ्याचशा जणांना पब्लिकला सर्वांना पुऱ्या जेवढे मैदान बघते त्यांना आतुरता लागते बकासूर आज पळेल का, कितव्या गटात पाळणार, पायरा कोण, ते सर्व अपडेट घेऊन आलेलो आहे. आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण की मित्रांनो, बकासूरच्या दावणीतला महाराज आपल्याला महाराज आणि आदत किंग पिस्टन मित्रांनो महाराजसुद्धा जाईल त्या मैदानामध्ये. आपलं व आपल्या मालकाचं नाव करत असतो. जिथं जेव्हा कोणताही नंदी गुलाल घेत नसतो तिथे महाराज गुलाल घेत असतो. आणि आज आपल्याला महाराज गुलालामध्ये दिसणार का, नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि महाराज गट क्रमांक 3 तास क्रमांक 8वर पहिली चिठ्ठी लागलेली आहे. तर मित्रांनो, ही पहिली चिठ्ठी आहे. आणि आपल्याला बकासूरची दुसरी चिठ्ठी महाराजची दुसरी चिठ्ठी गट क्रमांक 11 तास 4वर. आता सर्वांना एक आतुरता लागली असेल महाराज कितव्या गटात पळणार. तर मित्रांनो, आपल्याला महाराज गट क्रमांक 11मध्ये तास 4वर आपल्याला हे चिठ्ठीवर पळताना दिसणार. गाडीवर ड्रायव्हर कोण असणार नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि आज गाडीला कशी गती लागेल आणि गाडी गुलालामध्ये प्राप्त होईल का नक्की कमेंटमध्ये कळवा. तसंच वैभव मामा यांची नवीन खरेदी छोटा राजा आज त्याच्यासोबत आपल्याला कनाया पळताना दिसणार आहे. मित्रांनो, वैभव मामाकडं याचं पहिलंच मैदान आहे. कारण की ही खरेदी आपल्याला बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्र गडकर यांच्याकडून मित्रांनो छोटा राजा खरेदी केलेली आहे. आणि त्याला 2 मैदानामध्ये पळवलंसुद्धा आहे मित्रांनो. कारण की तो छोटा राजाचा सक्का भाऊ असल्यामुळे वैभव मामा यांनी नवीन खरेदी केलेली आहे. आणि आज आपल्याला तो सुद्धा टॉपच्या पायऱ्यात पाहताना दिसेल. आज गाडीवर वैभव मामा बसणार का नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि आपल्याला तो पहिले मित्रांनो कन्हैया 24मध्ये 4वर पळताना दिसणार. कारण की मित्रांनो, नवीन खरेदी आणि कन्हैया आपल्याला वैभव मामाकडे याचं पहिलंच मैदान असून आज नियोजनसुद्धा मित्रांनो चांगल्या प्रकारे झालेले आहे. आज दोन्ही गाडीवर आपल्याला वैभव मामा बसताना दिसेल का नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.